त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत क्षणक्षणाहाची करावा विचार क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु विश्ववंद्य तुकोबारायने तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, गोड जेवणाच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन आहे। वैकुंठवासी लच्छू किसनराव राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजची सेवा आहे। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान प्रेमदास लच्छू राठोड, श्री राजीभाऊ लच्छू राठोड, श्री दत्ता लच्छू राठोड आणि समस्त राठोड परिवार रुस्तुम नाईक तांडा लिंबेवाडी येथे आज या सेवेचा योग आहे। परमात्मा पंढरीराय जशी सद्बुद्धी देतील तशी सर्वजण मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला सेवेचा योग ज्यांच्यामुळे आलेला आहे ते आमचे नारायण महाराज आरबुजवाडीकर, आमचे नामदेव महाराज झोलकर या सज्जनांच्या द्वारा आज या ठिकाणी सेवा करण्याचा सुयोग निर्माण झालेला आहे। गोड जेवणाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमले। दुःखाचा प्रसंग आहे। आपल्या सानिध्यामध्ये राहणारा एखादा आपल्या आप्तस्वकीय जवळचा आई वडील एखादा मनुष्य आपल्या जवळचा जाणं म्हणजे जीवाला हे मोठं दुःख आहे। ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलेलो असतो, वाढलेले असतो, ज्यांनी आपल्यासाठी आतोनात प्रयत्न कष्ट केलेले असतात, जीवनातला क्षण ज्यांनी आपल्यासाठी खर्च केलेला असतो आणि रात्रंदिवस ज्यांची अखंड आपल्याला संगती असते, अशी माणसं आपल्या सहवासातून जाणं, त्यांचा वियोग होणं म्हणजे हे मोठं दुःखाचं काम आहे। एखाद्या वेळा एखादा आवडीचा मनुष्य, जवळचा मनुष्य 1-2 दिवस 4-5 दिवस जरी एखाद्या गावाला गेला तरी माणसाला हुरहुर वाटायला लागतं की कधी येईल तो, घर रिकामं वाटायला लागतं। पण एखादा मनुष्य कायमचा आपल्याजवळून निघून जाणं ही तर मोठी दुःखाची बाब आहे की पुन्हा त्या माणसाची भेट नाही, पुन्हा त्या माणसाची गाठ नाही, पुन्हा त्या माणसाशी बोलणं नाही, पुन्हा त्या माणसाशी आपला संवाद नाही आणि कायमचा ज्याचा आणि आपला संबंध तुटतो ही मोठी दुःखाची गोष्ट आहे। पण तरीसुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी महापुरुषांनी संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे। कार्यक्रम कोणताही असू द्या आणि काही असू द्या, अन्नदान कीर्तन करण्याची आपली परंपरा आहे। अन्नदानाने आणि कीर्तनाने जीवनामध्ये जे प्राप्त होतं ते जगात कोणचंच साधन आपल्याला देऊ शकत नाही। म्हणून अशा पुण्यवान महापुरुषांच्या स्मृती प्रित्यर्थ अन्नदान होतं, कीर्तन होतं आणि ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अन्नदान कीर्तन होतं तेच माणसं पुण्यवान आणि भाग्यवान असतात। विठ्ठला आयुष्य जाणार आहे। साधू पुरुषांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले, उपकार केलेले आहे। या मृत्यू लोकामध्ये माणसा एवढा सुंदर जन्म कुणाचा नाही आणि संत एवढे सुंदर मार्गदर्शन करणारे कोणी नाहीत। 84 लाख योनी आहेत, पण 84 लाख योनीमध्ये मनुष्य योनी श्रेष्ठ सांगितलेली आहे की या योनीमध्ये महाराज म्हणतात हा जन्म थोडा आहे, कमी आहे, अल्पावधीमध्ये प्राप्त झालेला आहे। इतर जन्माची गणना जर पाहिली तर महाराजांनी वर्णन केलेलं एक एक योनी कोटी कोटी फेरा, प्रत्येक योनीमध्ये झाड झालं तर कोटी वेळा व्हायचं, एखादी दुसरी सिंह मांजर कुत्रा याची योनी प्राप्त झाली तर कोटी वेळेला किती किती जन्म किती किती फेरे किती किती जन्म
किती किती फेरा किती जन्म किती किती फेरे किती किती जन्म किती किती फेरे किती जन्म किती किती फेरा किती किती जन्म किती किती हे फेरा किती किती अघोर भोगितात किती किती अघोर भोगितात न सुटे न सुटे न सुटे बंधन न सुटे न सुटे न सुटे बंधन किती किती अघोर भोगिता किती किती अघोर भोगिता न सुटे न सुटे बंधन न सुटे न सुटे महाराजांनी वर्णन केले किती किती जन्म किती किती फेरा सांगता येईल का? किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा किंवा किती वेळा जन्म यावे. प्रत्येक जन्म कोटी वेळेला आहेत आपला विषय हाय. पण एकच मनुष्य जन्म असा आहे की तो आपल्याला क्षणिक प्राप्त होतो. इतर जन्माची आयु मर्यादा ठरलेली आहे तशी मनुष्य जन्माची आयु मर्यादा सुद्धा ठरलेली आहे. माणसाची आयु मर्यादा काय? 100 वर्ष माणसाला या मृत्यू लोकामध्ये आयुष्य दिलेले. शतगणिले महाराजांनी वर्णन केलं. शतगणिले म्हणजे 100 आपल्या याला मांडून ठेवलेले आहेत. पण तरी 100 वर्ष जीवन जगणं हे सगळ्यांच्या हातामध्ये नाही. हे क्षणिक जीवन आहे. कधी जाईल काही सांगते. महाराजांनी वर्णन केलं जळी बुडबुडे क्षण न लागता दिशेनाशी तैसा हा संसार. हा ध्येय तसा आहे. काळा नळाची तोंडी का घातली लोनियाची उंडी माशी पंख पाकडी तव हे सरी. हे अनित्य शरीर आहे. एक तर अनित्य आहे याची शाश्वती नाही आणि पुन्हा नाशिवंत आहे. कोण्या वेळेला जाईल कधी जाईल कोणत्या ठिकाणी जाईल हे काही सांगता येत नाही. वाऱ्यासारखा आधी आहे. जसं तेल संपलं की दिवा बंद होतो तसं आयुष्य संपलं की माणसाला मरावं लागतं. वात किती मोठी आहे ते पाहायचं नाही. तेल आहे तोपर्यंतच प्रकाश आहे. मधला तेल संपलं की वात उजेड देऊ शकत नाही. तसं आयुष्य संपलं. देह कुणाचा आहे कुठला आहे कसा आहे कोण आहे महाराज आहे का पुण्यवान आहे माळकरी आहे का खाणार पिणारा आहे साधू आहे का भोंदू आहे श्रीमंत आहे का गरीब आहे हे ते पाहत नाही. आयुष्य संपलं की माणसाला मरावं लागतं याच्यात संशय नाही. विठ्ठला विठ्ठला या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा एरते पामर जीव कीती एरते पामर जीव कीती 184 ची करा सोडव 184 ची करा एरते पामर जीव कीती एरते पामर जीव कीती 184 ची करा सोडव 184 ची करा सोडव. महाराज वर्णन करतात बाबा येथे नाही वृ आले अवतार एरते पामर जीव किती. अवतार संपले. आपणही जाणार आहोत. या मृत्यू लोकामध्ये कोणी अमर नाही आणि कोणाला अमरत्व प्राप्त होऊ शकत नाही. मग मृत्यू लोकामध्ये आलेल्या माणसांनी काय करायला पाहिजे? इतर योनीचा जर विचार केला तर इतर योनी हा भोगप्रधान योनी आहेत आणि मनुष्याची योनी ही कर्मप्रधान योनी आहे. इतर योनीमध्ये जन्माला आल्यावर माणसानं कुत्रा मांजर हे जे जन्म आहेत हे भोग नष्ट करण्यासाठी प्रारब्ध नष्ट करण्यासाठी जन्म आहेत. मागे जे पाप केलं ते पाप भोगायला आलेले जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचे जन्म आहेत. कुत्रा होणं मांजर होणं काही जे होणं जे आहे ते कुत्र्या मांजराचा जन्म जो आहे तो भोगप्रधान योनी आहे आणि मनुष्याची योनी ही कर्मप्रधान योनी आहे. त्यांनी भोग भोगून मरून जायचं आणि माणसांनी कर्म करून मरायचं. शुद्ध कर्म केलं तर मोक्ष आहे आणि कर्मामध्ये जर बिघाड झाला तर नरकाची प्राप्ती आहे. शुद्ध कर्म माणसाला देवाकडे घेऊन जातं
आणि अशुद्ध कर्म शास्त्राच्या विरुद्ध केलेलं कर्म, जे पापाला ग्राह्य ठरून केलेलं कर्म आपल्याला नरकाकडे घेऊन जातं. विठ्ठला विठ्ठला म्हणून काहीतरी चांगलं करा. महाराज काय म्हणतात, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. पुण्य करा. आणि शुद्ध पुण्य जर कोणतं असेल तर भगवत प्राप्ती करून घेणं हे शुद्ध पुण्य आहे. आणि जीवाचं जन्माचं उद्दिष्टच हे आहे की देवानं जो हा जन्म दिला तर जेणे तू जोडशी नारायण. कशासाठी दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण जीव भवरोग. महाराज म्हणतात माणसाला हे दिलं कशासाठी दिलं, त्याचं कारण आहे आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, साधने आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो, दात विठोबाचे दान. हे आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद घे, धन्य आम्ही जन्म आलो, सविता विठोबाचे धान. महाराज म्हणतात मनुष्यजन्म याच्यासाठी आहे, सच्चिदानंद पदवी घेणे, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होणं. पण आपल्या जीवाला ती ज्ञान कुठे आहे? जीव अज्ञानामध्ये वावरत असतो. खाण्यापिण्यासाठी, लेण्यासाठी, राहण्यासाठी जीव प्रयत्न करतो. मोक्ष मिळावा म्हणून प्रयत्न कोण करतो? अहो, जीवन जगत असताना माणसं शास्त्राचा विचार करत नाही, धर्माचा विचार करत नाही, देवाचा विचार करत नाहीत, संताच्या शब्दाचा विचार करत नाहीत. आपलं ऐश्वर्य सुख भोगण्यासाठी आणि स्वतःला जे आनंद मिळतो त्याच्यासाठी प्रयत्न करतात. योग्य आहे ते करत नाहीत, करायला पाहिजे त्याच्या वाटेला जात नाहीत, आणि जे करायला नको ते केल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला विठाला. मग त्याच्यासाठी संत आपल्याला उपदेश करतात, संत आपल्याला शिकवतात. महाराज ही शोधून आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत, हिताहित जगाचे, हित जगाचे, हितहित. हे शोधून आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधून आले संत, हिताहित जगाचे, आणि ते तुम्हा आम्हाला शिकवतात. आपल्या वैचारिक बुद्धीला चालना दिल्याचं काम संत करतात. संत जर नसतील तर आपल्याला चांगलं वाईट कळत नाही. मग संतांनी जो उपदेश केलेला आहे तो योग्य उपदेश आहे, आणि महात्मे जो उपदेश करतात ते आपल्या कल्याणाचा उपदेश करतात. साधूंनी जो उपदेश केलेला आहे तो आपल्या कल्याणाचा उपदेश असतो. कारण साधूकडे काही गोष्टी अशा आहेत, संत कधी खोटं बोलत नाहीत, संत दुसऱ्याचं वाटलं व्हावं अशी भावना ठेवत नाहीत, आपल्या मनाला वाटेल ते संत सांगत नाहीत,
आणि संताचं सांगणं हे सगळ्याच्या कल्याणाचं असतं. जीव जर बोलू लागला तर आपल्या स्वार्थाचा विचार करतो. एखाद्याने विचारलं तुम्ही कोणती बॅग लावली शेतामध्ये कपाशीची, तर माणसं खरं सांगत नाहीत. एखाद्या वेळेला माणसाला असं वाटतं मला जेवढं उत्पन्न झालं तेवढं याला होऊ नये, पण हातचा राखून माणसं बोलत असतात. बाकी कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी माणसं काय करत असतात, आपल्याकडे जे आहे ते देत नाहीत, आपल्याकडे जे नाही ते दिल्याशिवाय राहत नाहीत. मग संत काय करतात बघा, हिताचा विचार करत नाहीत, संत आपल्या आनंदाचा विचार करतात. पण संतांनी सांगितलेलं खरं आहे, संतांनी सांगितलेलं योग्य आहे, आणि संतांनी सांगितल्यानुसार जर वाटचाल केली तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. मग संत काय सांगतात आपल्याला हे आपल्याला कळालं. संत सांगतात की बाबा मानवी जीवनामध्ये येऊन एक विचार करा, आणि तो कशाचा करा, अभंगाच्या पहिल्या क्षणोक्षणा हाती करावा विचार, क्षणोक्षणा हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणा हाती करावा क्षणोक्षणा हाची करावा विचार. महाराज म्हणतात बाबा क्षणोक्षणाला माणसानं हा विचार केला पाहिजे. आपण जो विचार करतोय ते आपल्या काही सोबत न येणाऱ्या गोष्टीचा विचार आपल्या जीवनात आपण करायला लागलो. आपल्या मनात धनाचा विचार आहे. आता मला सांगा, धन आपल्या सोबत येणार आहे का? आपल्या मनामध्ये पदाचा विचार आहे, आपल्या मनात प्रतिष्ठेचा विचार आहे, आपल्या ज्या मनामध्ये मोक्ष याचा विचार आहे, संसाराचा. पण एवढं लक्षात ठेवा, धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने, ही आपली साथ देणाऱ्या वस्तू नाहीत. या कायम आपल्यासोबत येणाऱ्या. धन इथंच राहणार आहे. मग तुका महाराज वर्णन केलेले मग तेथे नचले काही. आपल्याला इतिहासामध्ये एक राजा होऊन गेलेला आहे. तुकाराम महाराजांनी त्याचं आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सज्जन लक्ष करून ऐका म्हणजे लक्षात येईल. रावण नावाचा राजा होऊन गेला. रावण, त्याच्या एवढा श्रीमंत कोणी होता का जगात? कोणी नाही. आजपर्यंत जेवढे राजे रजवाडे झाले ते रावणा इतके कोणी श्रीमंत आणि श्रेष्ठ नव्हते. आपण पाहत असतो रावणाचं ऐश्वर तुकोबारांनी लिहून ठेवलेले. लंके माझी घरी किती ते ऐका, सांगतशे संख्या जैशी तैशी. किती घरं होते? 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदी, कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी कमी आहे. बघता फिरव जास्त आहे.
जास्त झाला आता. राहू दे काही राहू दे बरं राहू दे जास्त आहे थोडस करा थोडं कमी करा आता करा लावतं तसं मग करा कमी थोडं हा. जास्त हा फिरवा आता तिथं थोडं कमी करा ते बरोबर ते बरोबर थोडी कमी कर कमी मला लाव दे रावणाच्या ऐश्वर्याचा विचार आपण पाहत होतो रावणाचं ऐश्वर किती होतं महाराजांनी लंके माझी घरे मी सांगत 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष ते विठे बंदे कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी एवढं ऐश्वर होतं पण उपयोग काय झाला काय धन कोणा काम आले धन कोणा काम आले